ओके, गुड आफ्टरनून स्टुडंट. नेक्स्ट आपण ॲड्रेनल ग्लँड स्टडी करतोय. ॲड्रेनल ग्लँडमध्ये तुम्हाला मी 2 पार्ट सांगितले. ही ग्लँड मेनली 2 पार्टमध्ये डिवाइड होते, कॉर्टेक्स आणि मेडुला. अजून एक पॉईंट आपण बघितला, ही जी ग्लँड आहे ती ड्युअल ओरिजिनची आहे. 2 वेगवेगळ्या जर्म लेअरपासून अराईज होते. त्यापैकी बाहेरचा जो पोर्शन आहे कॉर्टेक्स, हा कॉर्टेक्स मेझोडर्मपासून अराईज होतो आणि आतला मेडुला हा जो रिजन आहे तो एक्टोडर्मपासून अराईज होतो. सो हे आपण याच्या स्ट्रक्चरबद्दल इन्फॉर्मेशन पाहिली. नेक्स्ट आता यातला कॉर्टेक्स आपण पाहतोय, बाहेरचा पोर्शन. तर हा जो कॉर्टेक्स आहे याच्यामध्ये आपल्याला 3 लेयर जे ते पाहायला मिळतात. तर त्यातला सगळ्यात आउटर थिन लेयर तुम्हाला सांगितला तो होता झोना ग्लोमेरुलोसा. आणि झोना ग्लोमेरुलोसा हा जो लेयर आहे तो मिनरलो कॉर्टिकॉइड प्रोड्यूस करतो. सो मिनरलो कॉर्टिकॉइडचे एक एक्झाम्पल तुम्हाला काल सांगितलं. कोणतं मिनरलो कॉर्टिकॉइड प्रोड्यूस होतं? ADH. कुठला सॉरी ADH नाही, अल्डोस्टेरॉन. सो अल्डोस्टेरॉन हे मिनरल कॉर्टिकॉइड प्रोड्यूस केलं जातं आणि हा जो अल्डोस्टेरॉन आहे हा मिनरल आणि वॉटरचा बॅलन्स मेंटेन किंवा त्याची लेवल मेंटेन करण्याचं काम हा अल्डोस्टेरॉन करणार आहे. त्यानंतरचा नेक्स्ट जो लेअर आहे तो मिडल लेअर आहे. आधी आपण आउटरमोस्ट लेअर बघितला जो थिन होता झोना ग्लोमेरुलोसा. त्याच्या आतला जो लेअर आहे तो आहे झोना फॅसिक्युलर आणि सगळ्यात आतला जो लेअर आहे तो झोना रेटिक्युलरिस. सगळ्यात बाहेरचा लेअर थिन असतो, सगळ्यात आतला लेअर पण थिन, मधला जो लेअर आहे तो थिक असतो. सो झोना फॅसिक्युलर हा थिक आहे आणि मिडल रिजन आहे. नेक्स्ट हा जो झोना फॅसिक्युलर रिजन आहे हा ग्लुकोकॉर्टिकॉइड रिलीज करण्याचं काम करतो. स्वीट सिक्रेट ग्लुकोकॉर्टिकॉइड. आणि जसं आपण बघितलं की मिनरलोकॉर्टिकॉइड मधलं एक्झाम्पल काय आहे? अल्डोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉन हा हार्मोन मिनरलोकॉर्टिकॉइड आहे. तसं ग्लुकोकॉर्टिकॉइडचं एक्झाम्पल आहे कॉर्टिसॉल. कॉर्टिसॉल काय आहे? ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे. मग आता हा जो कॉर्टिसॉल आहे याचा रोल काय असतो? तर फर्स्ट थिंग दिस या नेम मध्ये चाललेलं आहे बघा ग्लुको. सो डाएट न्यूट्रिएंटशी रिलेटेड आहे, पर्टिक्युलरली कार्बोहायड्रेट म्हणजे ग्लुकोज, प्रोटीन आणि लिपिड यांचं मेटाबॉलिझम आपल्या बॉडीमध्ये रेग्युलेट करणं, मेंटेन करणं हे मेन या कॉर्टिसॉलचा रोल आहे. त्यातही सगळ्यात महत्त्वाचं इट इन्क्रीजेस ब्लड शुगर लेवल. ब्लड शुगर लेवलवरती अफेक्ट करणारे आपण अजून 2 हार्मोन पाहणार आहोत, इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन. त्यातला इन्सुलिन ब्लड शुगर लेवल कमी करतो, ग्लुकॅगॉन ब्लड शुगर लेवल वाढवतो. तसं कॉर्टिसॉल सुद्धा काय करणार आहे? इट इन्क्रीजेस ब्लड शुगर लेवल, ब्लडची शुगर लेवल इन्क्रीज करतो. नेक्स्ट हा इम्युनोसप्रेसिव्ह म्हणून काम करतो. इम्युनोसप्रेसिव्ह म्हणजे आपल्या इम्युन सिस्टीमला सप्रेस करणं. तर पर्टिक्युलरली इम्युनोसप्रेसिव्ह असल्यामुळे ॲलर्जिक एखाद्या पर्सनला जर ॲलर्जी असेल तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये हे कॉर्टिसॉल यूज केलं जातं. कसं बघा, ॲलर्जी म्हणजे काय आहे? फॉर एक्झाम्पल सपोज डस्ट आपल्या बॉडीमध्ये आली तर ती डस्ट त्या म्युकस मेम्ब्रेनवरती ट्रॅप करणं आणि स्नीझिंगनी बॉडीच्या बाहेर रिलीज करणं ही नॉर्मल रिॲक्शन आहे. पण ज्या पर्सनला डस्टची ॲलर्जी आहे तर ते पर्सनमध्ये प्रमाणापेक्षा जास्त स्नीझिंग होणार आहे. थोडी जरी डस्ट आली तर खूप जास्त स्नीझिंग होतं. म्हणजे बॉडीचीच रिॲक्शन आहे, फक्त ती जास्त दाखवली जाते. तर त्या हायपर रिॲक्शनला आपण ॲलर्जी असं म्हणतो. सो कुठल्याही ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये आपली इम्युन सिस्टीम जी आहे ती प्रमाणापेक्षा जास्त काम करते आणि त्यामुळे ती आपल्याच बॉडीचं नुकसान करत असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या बॅक्टेरियाला किल करण्यासाठी अँटीबॉडीज तयार केलेल्या आहेत, तर त्या अँटीबॉडीज जर आपल्या सेलला सुद्धा किल करत असतील आणि बॅक्टेरियाला सुद्धा, तर त्या अँटीबॉडीज आपलं पण नुकसान करतात. तिथं ॲलर्जिक रिॲक्शन जी आहे ती येते. मग पर्टिक्युलरली अशा रिॲक्शनमध्ये जर कॉर्टिसॉल यूज केला तर तो आपली इम्युन सिस्टीम सप्रेस करून ठेवतो. सप्रेस केल्यामुळे त्याची हाय रिॲक्शन आहे इम्युन सिस्टीमची ती दाखवली जात नाही. सो तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे? झोना फॅसिक्युलटा हा मिडल लेअर आहे. नेक्स्ट हा लेअर जो आहे तो थिक असतो. नेक्स्ट झोना फॅसिक्युलटा ग्लुकोकॉर्टिकॉइड रिलीज करण्याचं काम करतो. तर आता ग्लुकोकॉर्टिकॉइड जो आहे याच्यामध्ये कॉर्टिसॉल हा मेन ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे विच रेग्युलेट कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड लिपिड मेटाबॉलिझम. या न्यूट्रिएंटचं मेटाबॉलिझम रेग्युलेट करतो. नेक्स्ट इन्क्रीजेस ब्लड शुगर लेवल. त्यानंतर इम्युनोसप्रेसिव्ह म्हणून सुद्धा काम करतो, इम्युन सिस्टीमला सप्रेस करून ठेवतो. आणि त्यानंतर फायनली बघा इट इज युज्ड इन ट्रीटमेंट ऑफ ॲलर्जी. इम्युनोसप्रेसिव्ह म्हणून काम करतोय त्यामुळे याला ॲलर्जी ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातो. सो दिस इज अबाउट दी मिडल लेअर झोना फॅसिक्युलटा. त्याच्या आतला लेअर आहे झोना रेटिक्युलरिस. तर हा इनर मोस्ट लेअर आहे आणि हा लेअर सुद्धा थिन असतो. जसं आपण आउटर मोस्ट लेअर बघितला झोना
ग्लोमेरुलोसा आउटर लेअर आणि थिन आहे, तसा हा इनर आणि थिन आहे. झोना, आता सगळ्या ह्याचे हार्मोन सांगायचे. सगळ्यात आउटर मोस्ट लेअर कुठला सांगितलं तुम्हाला? झोना ग्लोमेरुलोसा. तो काय सिक्रेट करतो? मिनरलोकॉर्टिकॉइड. आणि मेन मिनरलोकॉर्टिकॉइड कुठला आहे? अल्डोस्टेरॉन. सेकंड लेअर तुम्हाला सांगितलं झोना फॅसिक्युलेटा. झोना फॅसिक्युलेटा काय सिक्रेट करतो? ग्लुकोकॉर्टिकॉइड. आणि त्यातला मेन ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे कॉर्टिसॉल. त्याच्या आतला लेअर आहे झोना रेटिक्युलॅरिस. झोना रेटिक्युलॅरिस सेक्स कॉर्टिकॉइड रिलीज करतो किंवा त्यांना गोनॅडोकॉर्टिकॉइड असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे मिनरलोकॉर्टिकॉइड, ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि गोनॅडोकॉर्टिकॉइड सगळ्या हार्मोनला कॉर्टेक्स जे काही हार्मोन रिलीज करतोय त्यांना कॉमनली कॉर्टिकॉइड असं म्हटलं जातं. आता हा जो कॉर्टिकॉइड आहे ह्याचा रोल काय आहे? तर सेक्शुअल कॅरेक्टरचे डेव्हलपमेंट, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर जे दिसतात मेलमध्ये, तर त्या सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरची डेव्हलपमेंट या गोनॅडोकॉर्टिकॉइड या सेक्स हार्मोनमुळे होत असते. पण हा जो हार्मोन आहे, हा हार्मोन किंवा हा जो सेक्स कॉर्टिकॉइड आहे, तर तो जर जास्त सिक्रेट झाला, प्रमाणापेक्षा जास्त जर सिक्रेट झाला, आता ॲड्रेनल ग्लँड हे ओव्हरीज आणि टेस्टिस जे आहेत, ओव्हरीज फक्त फिमेलमध्ये असतात, टेस्टिस फक्त मेलमध्ये, त्यांच्या हार्मोनचा प्रश्न येत नाही. मात्र ॲड्रेनल ग्लँड मेल आणि फिमेल दोघांमध्ये आहे, दोघांमध्येही हार्मोन तयार होणार आहे. सो फिमेलमध्ये जर हा हार्मोन जास्त सिक्रेट झाला, हार्मोनचं मेन फंक्शन आहे मेलचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर दाखवणं किंवा सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप करणं, हे या हार्मोनचं मेन फंक्शन आहे. जर फिमेलमध्ये जर हा एक्सेस सिक्रेट झाला तर याच्यामुळे ॲड्रेनल विरिलिझम पाहायला मिळतं आणि दुसरं दिलंय हिरसुटिझम. ॲड्रेनल विरिलिझम किंवा हिरसुटिझम म्हणजे काय? तर मेलमध्ये फेसवरती हेअर ग्रो होतात, बियर्ड आणि मुस्टाचे आपण म्हणतो. तर ते फेशियल हेअर जे आहेत हे मेलमध्ये ग्रो होतात, फिमेलमध्ये होत नाही. मात्र हा हार्मोन जर जास्त सिक्रेट झाला तर फिमेलमध्ये सुद्धा चिकवरती एक्सेस हेअर जे आहेत ते ग्रो झालेले पाहायला मिळतात. याला म्हटलं जातं ॲड्रेनल विरिलिझम किंवा हिरसुटिझम. दोन्ही वर्डचं मिनिंग तीच आहे. विरिलिझम किंवा हिरसुटिझम म्हणजे फिमेलमध्ये फेशियल रिजनमध्ये जास्त हेअर्स ग्रो होणं. सो दिस इज अबाउट एक्सेस सिक्रेशन ऑफ दिस हार्मोन. आता मेलमध्ये जर हा हार्मोन जास्त सिक्रेट झाला तर याच्यामध्ये आपल्याला गायनॅकोमॅस्टिया पाहायला मिळतो. गायनॅकोमॅस्टिया म्हणजे काय? तर ब्रेस्टचा साईज जो आहे तो जास्त इन्क्रीज होणं. ॲक्च्युली ब्रेस्ट साईज एनलार्ज असणं हे फिमेलचं कॅरेक्टरिस्टिक आहे, पण मेलमध्ये सुद्धा ब्रेस्ट साईज इन्क्रीज होतो जर हा हार्मोन एक्सेस सिक्रेट झाला तर. एनलार्ज ब्रेस्ट आपल्याला पाहायला मिळतात. सो एंड्रोजन इस्ट्राडॉयल आर प्रोड्यूस्ड बाय दिस ॲड्रेनल ग्लँड. कुठले? एंड्रोजन इस्ट्राडायल. जसं आपण बघितलं की मिनरलोकॉर्टिकॉइड मध्ये अल्डोस्टेरॉन येतो, ग्लुकोकॉर्टिकॉइड मध्ये कॉर्टिसॉल, तसं सेक्स कॉर्टिकॉइड मध्ये एंड्रोजन इस्ट्राडायल हे येतात त्याच्यामध्ये एक्झाम्पल. सो हे नीट लक्षात ठेवा. सो दिस इज अबाउट दी कॉर्टेक्स ऑफ ॲड्रेनल ग्लँड. ही इन्फॉर्मेशन आपण ॲड्रेनल ग्लँडच्या फक्त कॉर्टेक्स बद्दल बघितली. अजून मेडुलाचे दोन हार्मोन आहेत, ॲड्रेनालाईन आणि नॉरॲड्रेनालाईन. पण तो स्टार्ट करण्याआधी एवढं सगळ्यांना समजलं, ॲड्रेनल ग्लँडचे आपण किती पार्ट केलेले आहेत? दोन. एक असतो कॉर्टेक्स आणि दुसरा मेडुला. कॉर्टेक्स जो आहे त्याच्यामध्ये 3 लेअर आहेत. सगळ्यात आउटर मोस्ट लेअर कोणता? झोना झोना ग्लोमेरुलोसा. त्याच्या आतमधला लेअर आहे झोना फॅसिक्युलेटा आणि सगळ्यात आतला आहे रेटिक्युलॅरिस. झोना रेटिक्युलॅरिस. सगळ्यात बाहेरचा लेअर काय सिक्रेट करतो? मिनरलोकॉर्टिकॉइड. आणि कोणतं मिनरलोकॉर्टिकॉइड इम्पॉर्टंट आहे? अल्डोस्टेरॉन. मधला लेअर सिक्रेट करतो ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि इम्पॉर्टंट ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे कॉर्टिसॉल. आणि झोना रेटिक्युलॅरिस सिक्रेट करतो सेक्स कॉर्टिकॉइड, ओके, किंवा गोनॅडोकॉर्टिकॉइड्स. तर याच्यामध्ये मेन अँड्रोजन आणि इस्ट्राडायल हे हार्मोन्स येतात. प्रत्येक ठिकाणी ठरलेले मिनरलोकॉर्टिकॉइड सॉल्ट आणि वॉटरचा बॅलन्स मेंटेन करणार आहे. ग्लुकोकॉर्टिकॉइड जो आपण बघितला कॉर्टिसॉल हा मेनली ग्लुकोज, प्रोटीन, लिपिड यांचा बॅलन्स, ग्लुकोजची लेवल इन्क्रीज करणं आणि एक एक्स्ट्रा काम आहे इम्युनोसप्रेसिव्ह म्हणून सुद्धा रोल प्ले करतो. आणि सेक्स कॉर्टिकॉइड जो आहे याच्यामध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर मेलमध्ये डेव्हलप होतात. म्हणजे फेसवरती हेअर ग्रो होणं, मुस्टाचे ग्रो होणं, व्हॉइस क्रॅक होणं, हे मेलचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहे. पण जर हा हार्मोन फिमेलमध्ये जास्त सिक्रेट झाला तर फिमेलमध्ये ॲड्रेनल विरिलिझम किंवा हिरसुटिझम हा प्रॉब्लेम पाहायला मिळतो. आणि जर मेलमध्ये जास्त सिक्रेट झाला तर गायनॅकोमॅस्टिया. सगळ्या वर्डचं मीनिंग मी सांगितलं. गायनॅकोमॅस्टिया म्हणजे एनलार्ज ब्रेस्ट
आणि ॲड्रेनल विरिलिझम म्हणजे सुद्धा फेशियल हेअर ग्रो होणं आणि हिरसुटिझम म्हणजे सुद्धा फेसवरती हेअर्स ग्रो होणं. ओके, सो दिस इज अबाउट दी कॉर्टेक्स लेअर, कॉर्टेक्स ऑफ दी ॲड्रेनल ग्लँड. नेक्स्ट आपण पाहणार आहोत मेडुला. बट बिफोर स्टार्टिंग मेडुला, डिसऑर्डर रिलेटेड टू द ॲड्रेनल कॉर्टेक्स. ॲड्रेनल कॉर्टेक्सशी रिलेटेड 2 डिसीज आपण पाहणार आहोत, ॲडिसन डिसीज आणि कुशिंग्स डिसीज. आतापर्यंतचे डिसीज एकदा मला रिपीट करा. आपण पिट्युटरी ग्लँडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा डिसीज बघितला ग्रोथ हार्मोनशी रिलेटेड, बरोबर. ओके, सो ग्रोथ हार्मोनशी रिलेटेड कोणकोणते डिसीज सांगितले? एक सांगितला लहान मुलांमध्ये जर ग्रोथ हार्मोन सिक्रेट झाला नाही, त्यांची ग्रोथ होत नाही, तिथं जो डिसीज असतो तो पिट्युटरी डॉर्फिझम हा डिसीज पाहायला मिळतो. त्यानंतर लहान मुलांमध्ये जर हा ग्रोथ हार्मोन जास्त सिक्रेट झाला तर कोणता डिसीज पाहायला मिळतो? झिंजाटिझम. कोणता असतो? झिंजाटिझम. अडल्टमध्ये जर ग्रोथ हार्मोन अडल्टमध्ये कमीच सिक्रेट होतो, मात्र जर जास्त सिक्रेट झाला तर तिथं प्रॉब्लेम असतो ॲक्रोमेगॅली. तर हे 3 डिसीज आपण ग्रोथ हार्मोनशी रिलेटेड बघितले. त्यानंतर नेक्स्ट आपण बाकीचे तिथं डिसीज दिलेले नाहीत, FSH, LH, प्रोलॅक्टिन, त्यांचे काही डिसीज दिलेले नाहीत. त्यानंतर पिनियल ग्लँड बघितले आपण, मेलॅटोनिन, तिथेही डिसीज नाहीये. थायरॉइड ग्लँड आपण शिकलो. थायरॉइड ग्लँडचे 3 हार्मोन आहेत, T3, T4 आणि कॅल्सिटोनिन. तिथं तुम्हाला डिसीज सांगितलेले आहेत, हायपो आणि हायपर सिक्रेशनचे. तर सगळ्यात पहिला कुठला शिकलो आपण? ग्रेव्स डिसीज किंवा एक्झोप्थॅल्मिक गॉइटर. तो कसला डिसीज आहे? एक्सेस सिक्रेट होतो हार्मोन की कमी? एक्झोप्थॅल्मिक गॉइटर, हायपर सिक्रेशनचा डिसीज आहे. आणि पुढे 2 हायपो सिक्रेशनचे दिलेले आहेत. कुठले 2 आहेत बघा? हायपो सिक्रेशन मध्ये बघा एक्झोप्थॅल्मिक गॉइटर नंतर नेक्स्ट तुम्हाला सांगितलं कुठला? क्रेटिनिझम एक सांगितलं आणि अजून एक आहे मिक्सिडिमा, बरोबर का? क्रेटिनिझम आणि मिक्सिडिमा हे दोन्हीही हायपो सिक्रेशनचे आपण बघितले. त्यात क्रेटिनिझम कोणामध्ये असतो? इन्फंट मध्ये असतो आणि मिक्सिडिमा जो आहे तो अडल्ट मध्ये हायपो सिक्रेशन होतो. आणि अजून एक पाहिला सिंपल गॉइटर जो आयोडीनच्या डिफिशियन्सी. सो हे थायरॉइड ग्लँडशी रिलेटेड आपण पाहिले. नेक्स्ट पॅराथायरॉइड ग्लँड होती, पॅराथॉर्मोन सिक्रेट करत होती. तिथं डिसीज सांगितला तुम्हाला काय सांगितलं? पॅराथायरॉइड टिट्यानी, बरोबर. हा आपण डिसीज बघितला ज्याच्यामध्ये पॅराथायरॉइड हायपो सिक्रेशनशी रिलेटेड डिसीज आहे. जर कमी सिक्रेट झाला तर कॅल्शियमची लेवल जी आहे ती कमी होते आणि ब्लडचं कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन जर कमी झालं तर त्यामुळे मसल स्पाझम होतात आणि पॅराथायरॉइड टिट्यानी आपल्याला पाहायला मिळतो. हा डिसीज आपण बघितला. आता आपण शिकणार आहोत ॲड्रेनल ग्लँडशी रिलेटेड ॲडिसन डिसीज अँड कुशिंग्स डिसीज. सो त्या ठिकाणी ते सारखं रिपीट करत राहा तर ते तुम्हाला लक्षात राहील. मी रोज लेक्चरला रिपीट यासाठी करते की आधीचं लक्षात यावं म्हणून. ओके, सो नेक्स्ट डिसऑर्डर रिलेटेड टू द थायरॉइड, डिसऑर्डर रिलेटेड टू द ॲड्रेनल ग्लँड. त्यातले कॉर्टेक्सशी रिलेटेड डिसीजेस आहेत. ओके, सो आता ॲड्रेनल कॉर्टेक्सशी रिलेटेड काय काय डिसीज आहेत? सगळ्यात फर्स्ट हायपोसिक्रेशन. हायपोसिक्रेशन जर झालं तर काय डिसीज होतं बघा? आणि दुसरा आहे हायपर सिक्रेशन. ओके, तो सगळ्यात फर्स्ट हायपोसिक्रेशन. हायपोसिक्रेशन मध्ये हे जे सेक्स कॉर्टिकॉइड जे सांगितलं तिथंच सांगितलेले की मेलमध्ये जर सेक्स कॉर्टिकॉइड जास्त सिक्रेट झाला तर गायनेकोमॅस्टिया पाहायला मिळतो आणि फिमेलमध्ये जर जास्त सिक्रेट झाला तर त्या ठिकाणी ॲड्रेनल विरिलिझम किंवा हिरसुटिझम आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण मिनरलोकॉर्टिकॉइड आणि ग्लुकोकॉर्टिकॉइडचे हायपो आणि हायपर सिक्रेशन पाहणार आहोत. सो हायपोसिक्रेशनमध्ये मिनरल आणि ग्लुकोकॉर्टिकॉइडचं जर हायपोसिक्रेशन असेल तर आपल्याला ॲडिसन डिसीज पाहायला मिळतो. कोणत्या हार्मोनचं सिक्रेशन कमी असतं? लो सिक्रेशन. लो सिक्रेशन ऑफ mineralocorticoid and glucocorticoid. ह्या दोघांचं जर लो सिक्रेशन झालं तर जो डिसीज पाहायला मिळतो तर त्या डिसीजचा नाव ॲडिसन्स डिसीज.
लो ब्लड शुगर, कारण हा जो ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे त्याचं मेन फंक्शन आहे ब्लड शुगर लेवल इन्क्रीज करणं. जर ग्लुकोकॉर्टिकॉइड सिक्रेट नाही झाला तर लो ब्लड शुगर आहे. त्यानंतर सेकंड मिनरल कॉर्टिकॉइड. मिनरल कॉर्टिकॉइड मिनरलचा बॅलन्स मेंटेन करतो, सोडियम आणि पोटॅशियम. जर मिनरल कॉर्टिकॉइड सिक्रेट नाही झाले प्रॉपर प्रोपोर्शन मध्ये तर सोडियमची लेवल लो आणि पोटॅशियमची लेवल हाय होते. लो Na+ अँड हाय K+. हा प्रॉब्लेम जो आहे तो ॲडिसन्स डिसीज मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, इन्क्रीज लॉस ऑफ सोडियम इन वॉटर इन युरिन. increase loss of water and sodium in urine. बघा, ब्लड मधली किंवा प्लाझ्मा मधली सोडियमची लेवल कमी झालेली आहे. त्याचा अर्थ काय, तर प्लाझ्मा मधलं जे काही सोडियम आहे ते सोडियम युरिन मधून बॉडीच्या बाहेर रिलीज होते. त्यामुळे ब्लड प्लाझ्मा मधली सोडियमची लेवल जी आहे ती कमी होते. याशिवाय इट लीड्स टू वेट लॉस, वीकनेस, नोशिया, वॉमिटिंग आणि डायरिया हेही याच्यामध्ये प्रॉब्लेम पाहायला मिळतात. सो कॉमन प्रॉब्लेम आहे तिथे वरती वेट लॉस, नोशिया, डायरिया, वॉमिटिंग. दिस इज अबाउट द ॲडिसन्स डिसीज. सो काय सांगितलं बघा, फर्स्ट थिंग ॲडिसन्स डिसीज हायपोसिक्रेशन होतो, लो सिक्रेशन. कोणत्या हार्मोनच्या लो सिक्रेशननी, कॉर्टेक्सचे जे 3 शिकलो त्यापैकी 2 मिनरल कॉर्टिकॉइड आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड जर कमी सिक्रेट झाले तर ॲडिसन्स डिसीज होतो. सो या डिसीज मध्ये पर्टिक्युलरली ब्लड शुगर लेवल काय होते, कमी होते, सोडियमची लेवल कमी आणि पोटॅशियमची लेवल हाय, इन्क्रीज्ड लॉस ऑफ वॉटर अँड सोडियम इन युरिन. युरिन मधून सोडियम आणि वॉटर जे आहे ते जास्त लॉस होतं. याशिवाय वेट लॉस, नोशिया, डायरिया, वॉमिटिंग हेही प्रॉब्लेम याच्यामध्ये बघायला मिळतात, कारण याच्यामध्ये ब्लड शुगर लेवल जी आहे ती कमी झालेली असते. सो दिस इज अबाउट दी हायपोसिक्रेशन. यानंतर नेक्स्ट जो डिसीज दिलेला आहे तो आहे हायपर सिक्रेशन. हायपर सिक्रेशन इज हाय सिक्रेशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड. ओके, ग्लुकोकॉर्टिकॉइड जर जास्त सिक्रेट झाला तर याच्यामध्ये कोणता डिसीज पाहायला मिळतो, डिसीजचं नेम आहे कुशिंग्स डिसीज. कुशिंग्स डिसीज पाहायला मिळतो. आता कुशिंग्स डिसीज मध्ये ह्याच्या अपोजिट कंडिशन इथं असेल. इथं काय होत होतं, ग्लुकोकॉर्टिकॉइडची लेवल कमी झालेली, इथं ग्लुकोकॉर्टिकॉइडची लेवल वाढलेली आहे. ग्लुकोकॉर्टिकॉइडची जर लेवल वाढली तर काय काय प्रॉब्लेम पाहायला मिळतील, तिथं शुगर लेवल कशी होती, ब्लड शुगर लेवल लो होती. या ठिकाणी ब्लड शुगर लेवल कशी असणार, हाय ब्लड शुगर, कारण ग्लुकोकॉर्टिकॉइड जास्त सिक्रेट होते. त्यानंतर नेक्स्ट बघा, एक्सक्रेशन ऑफ, आता ग्लुकोजची लेवल जर वाढली, आधी हे बघा इथं सोडियम कसं होतं लो, इथं सोडियमची लेवल वाढते. ब्लड प्लाझ्मा मध्ये Na+ ची लेवल जी आहे ती काय होते, इन्क्रीज होते. त्यानंतर नेक्स्ट बघा, एक्सक्रेशन ऑफ ग्लुकोज इन युरिन. एक्सक्रेशन ऑफ ग्लुकोज इन युरिन. ग्लुकोज एक्सेस होत आहे बॉडीमध्ये आणि एक्सेस ग्लुकोज जर ब्लड मध्ये असेल आणि हे ब्लड फिल्टर करण्याचं काम किडनी करते. सो प्रमाणापेक्षा जास्त जर ग्लुकोज झालं तर हे एक्स्ट्राचं ग्लुकोज युरिन बरोबर बॉडीच्या बाहेर रिलीज होतं. सो युरिन मध्ये आपल्याला ग्लुकोज पाहायला मिळतं. ही एक कंडिशन या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर हाय ब्लड व्हॉल्यूम, हाय ब्लड प्रेशर. याच्यामध्ये सोडियम आणि वॉटर जे आहे ते बॉडीमध्ये रिटेन होतं. रिटेन झाल्यामुळे ब्लडचं व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे, हाय ब्लड व्हॉल्यूम. साहजिक आहे, पाणी जेवढं जास्त होत जाणार तेवढं ब्लडचं व्हॉल्यूम वाढत जाणार. ब्लड व्हॉल्यूम जर इन्क्रीज झालं तर पुढचा प्रॉब्लेम असतो हाय ब्लड प्रेशर. ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज होतं, ब्लड व्हॉल्यूम जर जास्त झालं तर ब्लड प्रेशर सुद्धा याच्यामध्ये इन्क्रीज होणार आहे. ओबेसिटी, अँड इथं काय होतं, वेट लॉस झाला होता, त्याच्या अपोजिट या ठिकाणी ओबेसिटी, लठ्ठपणा पाहायला. कुशिंग डिसीज आणि ॲडिसन डिसीज याच्यामध्ये थोडंसं डिस्टिंक्शन फॉर्ममध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता.
कॉर्टेक्स. कॉर्टेक्सचे तिन्ही लेअर तुम्हाला सांगितले, झोना फॅसिक्युलेटा, झोना ग्लोमेरुलस आणि झोना रेटिक्युलरिस. तिन्ही लेअर आपले झालेले. तिघांचेही आपण हार्मोन बघितले. त्यातला झोना फॅसिक्युलेटा जो आहे, सॉरी झोना ग्लोमेरुलस जो आहे तो काय सिक्रेट करतो, मिनरलोकॉर्टिकॉइड. झोना दुसरा लेअर झोना फॅसिक्युलेटा काय रिलीज करतो, ग्लुकोकॉर्टिकॉइड. आणि सगळ्यात आतला जो लेअर आहे झोना रेटिक्युलरिस, सेक्स कॉर्टिकॉइड किंवा गोनॅडोकॉर्टिकॉइड सिक्रेट केले जातात. त्या ठिकाणचे फंक्शन बघितले. तर दोन डिसीज सांगितले, ॲडिसन्स डिसीज आणि कुशिंग्स डिसीज. ॲडिसन्स डिसीज कशाने होतो, हायपोसिक्रेशन, आणि कुशिंग्स डिसीज हायपर सिक्रेशन होतो. या ठिकाणी मिनरलोकॉर्टिकॉइड आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड दोघांचंही सिक्रेशन कमी होतं. या ठिकाणी ग्लुकोकॉर्टिकॉइडचं सिक्रेशन पर्टिक्युलरली हाय असतं. ॲडिसन्स डिसीजमध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड कमी झाल्यामुळे ब्लड शुगर कमी होते, मिनरलोकॉर्टिकॉइड कमी झाल्यामुळे लो Na+, हाय K+, लॉस ऑफ वॉटर अँड सोडियम इन युरिन, ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या अपोजिट कुशिंग्स डिसीजमध्ये तिथं ब्लड शुगर लेवल लो होती, इथं कॉर्टिकॉइड जास्त सिक्रेट झाल्यामुळे, ग्लुकोकॉर्टिकॉइड जास्त सिक्रेट झाल्यामुळे ब्लड शुगर हाय. त्यानंतर तिथं लो सोडियम होतं ब्लडमध्ये, इथं जास्त सोडियम असतं ब्लडमध्ये. त्यानंतर ब्लड प्रेशर, ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज होतं, तिथं वेट लॉस होतं. या ठिकाणी ओबेसिटी आपल्याला पाहायला मिळते. सो दिस इज अबाउट दी ॲड्रेनल कॉर्टेक्स. आपण ॲड्रेनल कॉर्टेक्स बद्दल बघितलं. कॉर्टेक्सच्या आतला लेअर असतो मेड्युला. आता मेड्युला दोन हार्मोन सिक्रेट करतो, ॲड्रेनालाइन आणि नॉरॲड्रेनालाइन. सो नेक्स्ट फंक्शन आपण ॲड्रेनालाइन नॉरॲड्रेनालाइनचे पाहणार आहोत. पुन्हा एकदा बघा, त्या ठिकाणी दिलेली जी ॲड्रेनल ग्लँड आहे या पद्धतीनं, तर याचा हा जो आउटर पोर्शन आहे त्याला कॉर्टेक्स म्हणतात. या कॉर्टेक्सचे आपण 3 लेअर शिकलो. सगळ्यात आउटर मोस्ट जो आपण बघितला तो होता झोना ग्लोमेरुलसा. नेक्स्ट बघितला आपण झोना, आणि सगळ्यात आतला झोना रेटिक्युलरिस. आता आपण स्टडी करणार आहोत मेड्युला. सिंपल आहे, मेड्युला बद्दल जास्त इन्फॉर्मेशन नाही आहे. शॉर्ट मध्ये काय सांगितले बघा, इट डेव्हलप्स. सगळ्यात पहिलं डेव्हलपमेंट मी सांगितलेली. कॉर्टेक्स कशापासून डेव्हलप झालेला असतो, मेसोडर्म पासून. तर मेडुला कशापासून डेव्हलप होणार, एक्टोडर्म पासून. फर्स्ट थिंग इट डेव्हलप फ्रॉम एक्टोडर्म. मेडुला जो आहे तो एक्टोडर्म या जर्मिनल लेअर पासून डेव्हलप झालेला असतो. त्यानंतर सेकंड बघा, हा जो मेडुला आहे हा 2 हार्मोन सिक्रेट करतो, 22 हार्मोन्स. त्यातला फर्स्ट हार्मोन आहे ॲड्रेनालाइन आणि सेकंड आहे नॉरॲड्रेनालाइन. ठीक आहे, 2 हार्मोन सिक्रेट होतात, ॲड्रेनालाइन अँड नॉरॲड्रेनालाइन. आता हे दोन्ही जे आहेत ते एकमेकांच्या अपोजिट आहेत. अजून एक गोष्ट, यांना अजून एक नेम आहे, ॲड्रेनालाइनलाच इपिनेफ्रिन म्हणतात आणि नॉरॲड्रेनालाइनला नॉरइपिनेफ्रिन असं म्हटलं जातं. हे दोन्ही हार्मोन जे ते अँटागॉनिस्टिक आहेत असं म्हटलं तरी चालेल. पण हे दोन्ही हार्मोन ॲड्रेनालाइन नॉरॲड्रेनालाइन तुम्हाला याआधी झालेले आहेत. कुठे झाले तुम्हाला सांगा पटकन सर. ॲड्रेनालाइन नॉरॲड्रेनालाइन कुठे शिकला, चला पेज नंबर 199 काढा. याच टॉपिक मध्ये तुम्ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम स्टडी केलेली आहे. ओके, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे 2 पार्ट पडतात, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. त्यापैकी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जे आहे त्या दिलेल्या आहे बघा, पेज नंबर 199 वरती तुम्हाला पाहायला मिळेल की ॲड्रेनालाइन आणि नॉरॲड्रेनालाइन हे 2 केमिकल जे आहेत ते सिक्रेट करते. आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जे आहे ती कोलिनर्जिक म्हणजे ॲसिटिल कोलिन सिक्रेट करण्याचं काम करते. सो त्या 2 सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक एकमेकांच्या अपोजिट काम करतात. आता या ठिकाणी ॲड्रेनालाइन आणि नॉरॲड्रेनालाइन जे आहेत यांचे फंक्शन्स आपण इथं पाहणार आहोत. सो तुम्हाला आधीच सांगितलं की ॲड्रेनालाइन आणि नॉरॲड्रेनालाइनला अदर नेम आहे इपिनेफ्रिन अँड नॉरइपिनेफ्रिन.
सेकंड थिंग, ह्या ज्या दोन्ही हार्मोन आहेत ह्या थोड्याशा अँटागोनिस्टिक म्हटलं तरी चालेल. तर त्यातला ॲड्रेनालाईन जो आहे त्याला इमर्जन्सी हार्मोन असं म्हणतात. दीज आर कॉल्ड एज इमर्जन्सी हार्मोन. इमर्जन्सीची जी कंडिशन आहे त्या कंडिशन मध्ये बॉडीमध्ये सिक्रेट होणारे हा ॲड्रेनालाईन हा हार्मोन आहे. आता हा जो हार्मोन आहे याला 3F हार्मोन असं सुद्धा म्हटलं जातं. 3F. तर 3F काय आहे बघा, फाईट, फ्लाइट, फ्राईट. 3F हार्मोन म्हटलेलं आहे कारण हा हार्मोन कोणत्या कंडिशन मध्ये काम करतोय बघा, फाईट, फ्लाइट आणि फ्राईट या कंडिशन मध्ये. फ्राईट म्हणजे घाबरलेलं असणं, फ्लाइट म्हणजे पळून जाणं आणि फाईट म्हणजे दुसऱ्यासोबत फाईट करणं. सो अशी कोणतीही कंडिशन, सपोज एखादा भीतीदायक गोष्ट समोर बघितलेली आहे, तुम्ही घाबरलेला आहात, तर ती कंडिशन झाली फ्राईट. त्या कंडिशन मध्ये घाम सुटणं, रेस्पिरेशनचा रेट वाढणं, ते ज्या गोष्टी त्या पाहायला मिळतात. फ्लाइट जेव्हा तुम्ही पळून जाता, एखाद्या गोष्टीला घाबरून तुम्ही पळून जाता तेव्हा, आणि जेव्हा कोणाबरोबर तुम्ही फाईट करताय, मारामारी करताय किंवा भांडण करताय, तर या तिन्ही कंडिशन मध्ये बॉडीमध्ये काय काय चेंजेस झालेले असतात. एक, तुमचा रेस्पिरेशनचा रेट खूप वाढलेला असतो, दोन, घाम येतो जेव्हा घाबरलेला असतात किंवा फाईट करतात, तीन, बीटिंग, हार्टबीट जे आहे ते वाढलेले असतात, त्यानंतर तोंड जे आहे ते कोरडं पडतं. ठीक आहे, तर हे जे चेंजेस आहेत, त्यानंतर पिलो इरेक्शन म्हणजे केस उभे राहणं, स्किन मध्ये असणारे जे हेअर्स आहेत ते उभे राहणं, पर्टिक्युलरली घाबरलेलं असताना वगैरे शहारा येणं. त्यानंतर अजून एक पाहायला मिळतं प्युपिलरी डायलेशन. प्युपिल जे आहेत आपल्या डोळ्यामध्ये ते डायलेट होतात, त्यांचा डायमीटर इन्क्रीज होतो. तर हे सगळे जे चेंजेस आहेत ते या हार्मोनमुळे होतात, ॲड्रेनालाईन किंवा इपिनेफ्रिन हार्मोनमुळे. या कंडिशनला इमर्जन्सी कंडिशन म्हणतात आणि अशा इमर्जन्सीच्या कंडिशनमध्ये काम करणारा हार्मोन आहे म्हणून इमर्जन्सी हार्मोन. याला 3F हार्मोन का म्हणायचं, कारण तो फाईट, फ्लाइट आणि फ्राईट या कंडिशन मध्ये काम करतोय म्हणून याला 3F हार्मोन असं सुद्धा म्हटलं जातं. हे बघितलं आपण ॲड्रेनालाईन बद्दल. आता नेक्स्ट दिलेला आहे नॉर ॲड्रेनालाईन विच इज ऑल्सो कॉल्ड एज नॉर इपिनेफ्रिन. तर हा जो नॉर ॲड्रेनालाईन आहे इट रेग्युलेट ब्लड प्रेशर अंडर नॉर्मल कंडिशन. ओके, रेग्युलेट ब्लड प्रेशर अंडर नॉर्मल कंडिशन. जेव्हा तुम्ही रिलॅक्स असता त्या कंडिशन मध्ये काम करणारा हार्मोन आहे. जेव्हा तुम्ही नॉर्मल स्टेट मध्ये आहात, आधी सांगितलं की खूप घाबरलेला आहात, फाईट करताय किंवा पळून जाताय, ती कंडिशन वेगळी. आणि जेव्हा तुम्ही रिलॅक्स स्टेट मध्ये बसलेला आहात ती कंडिशन वेगळी. सो रिलॅक्स स्टेट मध्ये आपल्या बॉडीमध्ये आपला रेस्पिरेशनचा रेट फार वाढलेला असतो, एकदम स्लोली ब्रीदिंग सुरू असतं, हार्टबीट सुद्धा एकदम नॉर्मल सुरू असतं. तर ते सगळं जे ब्लड प्रेशर कमी ठेवणं आणि ह्या सगळ्या कंडिशन नॉर्मल ठेवणं हे जे आहे हे काम करण्याचं मेन रोल आहे नॉर ॲड्रेनालाईन किंवा नॉर इपिनेफ्रिनचा. सो दिस इज अबाउट दी ॲड्रेनल मेड्युला. तुम्हाला समजलं का बघा, ॲड्रेनल मेड्युला ॲड्रेनल ग्लँडचा आतला पोर्शन आहे. सेकंड थिंग, हा मेड्युला कशापासून डेव्हलप होतो, एक प्रोडम पासून. मेड्युला किती हार्मोन सिक्रेट करतोय, 2, इपिनेफ्रिन आणि नॉरइपिनेफ्रिन किंवा ॲड्रेनालाईन आणि नॉरॲड्रेनालाईन. त्यापैकी ॲड्रेनालाईन हा इमर्जन्सी हार्मोन आहे, या कंडिशन मध्ये काम करतो. आणि नॉरॲड्रेनालाईन जो आहे जेव्हा तुम्ही नॉर्मल कंडिशन मध्ये आहात तेव्हा ब्लड प्रेशर आणि बॉडीच्या बाकीच्या गोष्टी रेग्युलेट करण्याचं काम नॉरॲड्रेनालाईन. समजलं? इथं काही डिसीजेस आपल्याला पाहायचे नाही. सो दिस इज अबाउट दी ॲड्रेनल ग्लँड. इथं आपली ॲड्रेनल ग्लँड कंप्लीट झालेली आहे. मेन जे पॉईंट तुमच्या लक्षात राहू शकतात, ठळकपणे लक्षात ठेवू शकतात, ते म्हणजे ॲड्रेनल ग्लँड किडनीच्या वरती लोकेट झाली आहे म्हणून तिला सुप्रारेनल ग्लँड असं म्हटलं जातं. नेक्स्ट, ॲड्रेनल ग्लँड मध्ये 2 पार्ट पडतात, कॉर्टेक्स आणि मेडुला. हे सगळ्यांच्या लक्षात पाहिजेच. कॉर्टेक्स जे काही हार्मोन सिक्रेट करतो त्यांना कॉमनली कॉर्टिकॉइड म्हणायचं. मग त्यात 3 टाईपचे कॉर्टिकॉइड आहेत, मिनरलोकॉर्टिकॉइड, ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि सेक्स कॉर्टिकॉइड. मिनरलोकॉर्टिकॉइड सगळ्यात आउटरमोस्ट रिजन सिक्रेट करतो, मिडल रिजन ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि सगळ्यात इनरमोस्ट रिजन सेक्स कॉर्टिकॉइड. आणि त्याच्याही आत मेडुला आहे, तो मेडुला काय सिक्रेट करतो, ॲड्रेनालाईन आणि नॉरॲड्रेनालाईन. मिनरलोकॉर्टिकॉइड सांगितलं तुम्हाला, सोडियमची लेवल किंवा सॉल्ट आणि वॉटरची लेवल बॉडीमध्ये रेग्युलेट करणं, हे मिनरलोकॉर्टिकॉइडचं काम आहे. शिवाय तो इम्युनोसप्रेसिव्ह म्हणून पण काम करतो. ग्लुकोकॉर्टिकॉइड इम्युनोसप्रेसिव्ह म्हणून काम करतो. त्यानंतर ग्लुकोकॉर्टिकॉइड प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि लिपिड्स यांचा मेटाबॉलिझम रेग्युलेट करतो, ब्लड शुगर लेवल इन्क्रीज करतो. आणि सेक्स कॉर्टिकॉइड जो आहे तो मेलमध्ये
सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप करणं आणि मेंटेन करणं हे काम सेक्स कॉर्टिकॉइडचं. त्याच्या हायपो आणि हायपर सिक्रेशनचे डिसीज आपण पाहिले. पहिला आपण बघितला हायपो सिक्रेशन आणि त्याचा डिसीज होता ॲडिसन्स डिसीज आणि हायपर सिक्रेशन ही कोणता डिसीज होता? कुशिंग डिसीज. तर हे दोन्ही डिसीजेस आपण पाहिलेले आहेत. आणि सेक्स कॉर्टिकॉइडशी रिलेटेड गायनेकोमॅस्टिया मेलमध्ये बघितला आणि फिमेलमध्ये ॲड्रेनल विरिलिझम किंवा हिर्सुटिझम हा प्रॉब्लेम आपण बघितला. सो इथं आपली ॲड्रेनल ग्लँड कंप्लीट झालेली आहे. यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत पॅनक्रियास, मिक्स ग्लँड. तुम्ही याआधी पॅनक्रियाटिक ज्यूस या गोष्टी शिकलेल्या आहात 11th मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये. आता याच ग्लँडचं एंडोक्राइन फंक्शन आपण पाहणार आहोत. बघा, नेक्स्ट इज पॅनक्रियास. ओके, स्पेशल वेगळी ग्लँड आहे. सो याच्याबद्दल सुद्धा असे काही पॉईंट आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर सगळ्यात फर्स्ट त्यांनी ओरिजिन दिलेले आहे. इट इज अराइज फ्रॉम एंडोडर्म. एम्ब्रियो मधला जो एंडोडर्म हा लेअर आहे, जर्मिनल लेअर, त्याच्यापासून ही ग्लँड अराइज होते. त्यानंतर सेकंड पॉईंट, इट इज मिक्स ग्लँड. ही मिक्स ग्लँड आहे, याचा अर्थ हिचा काही पार्ट एंडोक्राइन आहे आणि काही पार्ट एक्झोक्राइन आहे. एक्झोक्राइन पार्ट तुम्ही 11th मध्ये शिकला. जो एक्झोक्राइन पार्ट पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करण्याचं काम करतो. आता हे डिटेल्स आपण इथे पाहणार नाही कारण आपण आता एंडोक्राइन ग्लँड शिकतोय. सो पॅनक्रियाचा जो एंडोक्राइन फंक्शन आहे ते आपण इथे पाहणार आहोत. मग आता पॅनक्रियाज वरती एंडोक्राइन म्हणून कोण काम करणार आहे बघा. जो पॅनक्रियाज हॅव ग्रुप ऑफ सेल. पॅनक्रियाज हा group of cells called islets of Langerhans. पॅनक्रियास मध्ये सेलचे ग्रुप आपल्याला पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल अशी लीफ शेप ग्लँड आहे. मला माहिती आहे आपला स्टमक आणि स्टमक नंतर स्मॉल इंटेस्टाइन आहे. याच्यामध्ये जी स्पेस असते त्या स्पेस मध्ये पॅनक्रियास ही ग्लँड लोकेट झालेली आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या सेलचे ग्रुप्स असतात. फॉर एक्झाम्पल हा एक ग्रुप या पद्धतीनं मध्ये मध्ये, कारण ही ग्लँड मिक्स्ड आहे, तिचा काही पार्ट एक्झोक्राइन आहे, काही पार्ट एंडोक्राइन आहे. सो ते जे सेलचे ग्रुप आहेत तर त्या ग्रुपना काय म्हटलं जातं? आयलेट्स ऑफ लँगरहॅन्ड्स असं म्हटलं जातं. सेलच्या ग्रुपना म्हणायचं आयलेट्स ऑफ लँगरहॅन्ड्स. आणि या ग्रुपमध्ये 3 टाईपच्या सेल असतात. कोणत्या 3 टाईपच्या सेल? फर्स्ट आहे अल्फा, सेकंड आहे बीटा आणि थर्ड आहे डेल्टा. अल्फा, बीटा आणि डेल्टा अशा 3 टाईपच्या सेल या सेलच्या ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग आता यापैकी अल्फा ही जी सेल आहे, टोटल सगळा सेल जेवढे असतील आयलेट्स ऑफ लँगरहॅन्ड्स मध्ये, त्याच्यामध्ये अल्फा सेलचं किती प्रपोर्शन आहे? 20%. अल्फा सेल 20% एवढ्या प्रपोर्शन मध्ये असतात. बीटा सेल 70% मध्ये आहेत. ओके, त्यानंतरची डेल्टा सेल जी आहे तिचं प्रपोर्शन आहे 5% आणि अजून एक एक्स्ट्रा दिलेली आहे या वर्षी सिलेबस मध्ये ऍड झाली आहे पीपी सेल. तिचेही प्रपोर्शन 5% आहे. सो इथपर्यंत समजला पॅनक्रियाज ही एंडोडर्म या जर्मिनल लेअर पासून अराइज होते. सेकंड ही मिक्स ग्लँड आहे, म्हणजे तिचा काही पार्ट एंडोक्राइन आणि काही एक्झोक्राइन आहे. एक्झोक्राइन 11 झालेला आहे, आता आपण एंडोक्राइन पाहतोय. सो या पॅनक्रियाज मध्ये वेगवेगळ्या लोकेशनला सेलचे ग्रुप्स पाहायला मिळतात. या ग्रुप्सना काय म्हणायचं? आयलेट्स ऑफ लँगरहॅन्ड्स. या लँगरहॅन्ड्स मध्ये 4 टाईपच्या सेल आहेत, अल्फा, बीटा, डेल्टा आणि पीपी सेल. तर यापैकी अल्फा सेलचं किती प्रपोर्शन असतं? 20%, बीटा सेल 70%, डेल्टा सेल 5 आणि पीपी सेल 5%. आता यांचे वेगवेगळे हार्मोन आहेत. यापैकी अल्फा सेल जे आहे ती ग्लुकॅगॉन हा हार्मोन सिक्रेट करते, ग्लुकॅगॉन. बीटा सेल इन्सुलिन हा हार्मोन सिक्रेट करते. डेल्टा सेल सोमॅटोस्टॅटिन, आणि पीपी सेल जी आहे ती पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड सिक्रेट करण्याचं काम करते. स्वीट सिक्रेट पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड.
पॉलीपेप्टाइड. तर लक्षात राहिल्या 4 सेल अल्फा बीटा डेल्टा आणि पीपी सेल. अल्फा सेल सिक्रेट ग्लुकॅगॉन, बीटा सेल सिक्रेट इन्सुलिन, डेल्टा सेल सिक्रेट सोमॅटोस्टॅटिन आणि पीपी सेल सिक्रेट पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड. हे वेगवेगळे हार्मोन. आता या प्रत्येक हार्मोनचा रोल सुद्धा वेगवेगळा आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट जो आहे ग्लुकॅगॉन, त्याचा रोल आहे इट इन्क्रीजेस ब्लड ग्लुकोज लेवल. इन्क्रीजेस ब्लड ग्लुकोज लेवल, ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीज करणं. इन्सुलिन जो आहे इट डिक्रीजेस ब्लड ग्लुकोज लेवल, ब्लडची ग्लुकोज लेवल डिक्रीज करणं. हे कोणाचं काम आहे? इन्सुलिनचं काम आहे. त्यानंतर आहे थर्ड सोमॅटोस्टॅटिन. सोमॅटोस्टॅटिन हा जो हार्मोन आहे, तर हा हार्मोन ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन या दोघांचंही सिक्रेशन इनहिबिट करतो. सो सोमॅटोस्टॅटिन इनहिबिट इन्सुलिन अँड ग्लुकॅगॉन. ह्या दोघांनाही इनहिबिट करणं हे काम आहे सोमॅटोस्टॅटिनचे. हे 3 फंक्शन नीट लक्षात ठेवा. हे अपोजिट आहेत. मगाशी मी कॉर्टिकॉइड शिकवलं, कुठला? ग्लुकोकॉर्टिकॉइड. आणि ग्लुकोकॉर्टिकॉइडचं मेन एक्झाम्पल होतं कॉर्टिसॉल. तो काय करत होता? ब्लड शुगर लेवल इन्क्रीज करत होता. आता बघा पुन्हा ग्लुकॅगॉन आला, हा सुद्धा ब्लड शुगर लेवल इन्क्रीज करतो. इन्सुलिन ब्लड शुगर लेवल डिक्रीज करतो. आणि सोमॅटोस्टॅटिन जो आहे तो इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन ह्या दोघांनाही इनहिबिट करणारा हार्मोन आहे. पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड जो आहे हा हीच पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करते. तर त्या पॅनक्रियाटिक ज्यूसचं सिक्रेशन हा इनहिबिट करतो. सो इट इनहिबिट सिक्रेशन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. पॅनक्रियाटिक ज्यूसचं सिक्रेशन इनहिबिट करतो. सो आपला टाइम संपत आलेला आहे. पटकन आता लक्ष द्या. पॅनक्रियास कसले ग्लँड आहे? मिक्स. तिचा काही पार्ट एक्झोक्राइन आहे, काही एंडोक्राइन. एंडोक्राइन पार्ट मध्ये आपल्याला सेलचे काय पाहायला मिळतात? ग्रुप्स पाहायला मिळतात. व हे सगळे सेलचे ग्रुप आहेत, यांना म्हणायचं आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. तर या ग्रुप्स मध्ये वेगवेगळ्या सेल वेगवेगळ्या प्रपोर्शन मध्ये आहेत. त्यात अल्फा सेल 20%, बीटा सेल 70%, डेल्टा सेल 5 आणि पीपी सेल 5%. अल्फा सेल काय सिक्रेट करते? ग्लुकॅगॉन. बीटा सेल इन्सुलिन, डेल्टा सेल सोमॅटोस्टॅटिन आणि पीपी सेल पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड. ओके. ग्लुकॅगॉन काय करतो? इन्क्रीजेस ब्लड शुगर लेवल, ब्लड ग्लुकोज लेवल. इन्सुलिन डिक्रीजेस ब्लड ग्लुकोज लेवल. त्यानंतर सोमॅटोस्टॅटिन हा दोघांना इनहिबिट करतो, ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिनला. आणि पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड ही पॅनक्रियास फक्त हार्मोन नाही, पॅनक्रियाटिक ज्यूस पण तयार करते डायजेशनचा. तर त्या पॅनक्रियाटिक ज्यूसचं सिक्रेशन जे आहे ते इनहिबिट केलं जातं. सो दिस इज अबाउट दी पॅनक्रियास. समजलं तुम्हाला पॅनक्रियास? आता याच्याशी रिलेटेड डायबिटीज हा डिसीज आहे, पर्टिक्युलरली इन्सुलिन या हार्मोनशी रिलेटेड. इन्सुलिन जर सिक्रेट नाही झाला तर डायबिटीज मेलिटस होतो. तुम्हाला आठवतं मी याआधी तुम्हाला डायबिटीज इन्सिपिडस सांगितलेलं आहे, आठवतं का? तर तो डिसीज कोणत्या हार्मोनशी रिलेटेड आहे? बरोबर, अँटी डाययुरेटिक हार्मोन. तो हार्मोन जर सिक्रेट झाला नाही तर वॉटर ऍब्झॉर्ब होत नाही, वॉटर युरिन मधून लॉस होतं, सारखं युरिनेशन होणं आणि तहान लागणं हा प्रॉब्लेम तिथं पाहायला मिळतो. त्याला म्हणायचं डायबिटीज इन्सिपिडस. आणि इथला इन्सुलिन जर कमी सिक्रेट झाला तर त्यामुळे जो डायबिटीज होतो त्याला म्हटलं जातं डायबिटीज मेलिटस. त्यातही 2 टाईप आहेत, इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस आणि इन्सुलिन नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस. सो हे दोन्ही टाईप आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.